नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत की कुठल्याही प्रकारचं मार्केटमधून पेपर कटिंग विकत न आणता, अगदी पैसे खर्च न करता घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग नक्की करू शकता. तर आज मी तुम्हाला पेपर कटिंग कटोरी ब्लाऊजचं दाखवणार आहे, पण त्याच्यानंतर हाफ कटोरी, प्रिन्सेस कट सगळ्याचं तुम्हाला पेपर पॅटर्न कसे तयार करायचे, जे की तुम्ही पेपर पॅटर्न जर मार्केटमध्ये गेला तर ते विकत आणलं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हाफ कटोरीचं वेगळं किंवा कटोरीचं वेगळं, प्रिन्सेस कटचं वेगळं, हे वेगवेगळं आणायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे द्यावे लागणार. त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी करून जरी तुम्ही पेपर पॅटर्न ठेवला आणि तुम्ही जर साडी एखादी घेतली आणि तुम्हाला वाटलं की लगेच मला ब्लाऊज शिवायचा आहे, तरी ते पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही लगेच ब्लाऊज शिवू शकता. तर जसं मी कटिंग केलेलं आहे ना, तसं तुम्ही करा आणि त्याला काय करा, स्टेपलरनं पिना मारा आणि व्यवस्थित कपाटात ठेवा आणि जेणेकरून ज्या वेळेस तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे ना, त्यावेळेस तुम्ही नक्की घालू शकता. म्हणून म्हणलं मैत्रिणींनो, मार्केटमधून विकत न आणता तुम्ही घरच्या घरी पेपर पॅटर्न नक्की तयार करू शकता. त्यासाठी काय केलेलं आहे मी, पेपर असा फोल्ड डबल घेतलेला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडला घेतलेली आहे, सुट्टी बाजू त्या साईडला आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला आज 36 साईज ब्लाऊजचं कटोरी कटोरी कटिंग. तर त्यासाठी काय करायचं आहे, 13 इंच उंची आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे. 14 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे. तर उंची इथून इथं आपली टाकलेली आहे मी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 11 इंच शोल्डर आहे, तर आपल्याला 5.5 इंच निम्म शोल्डर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता मी इथून अशी रेषा बनवली आणि पाठीमागचा पुढचा भाग आपल्याला एकत्र काढायचा आहे. हा आहे फ्रंट साईड आणि पाठीमागचा आहे तो बॅक साईड. तर दोन्ही आपल्याला एकत्र कट करायचं आहे आणि वेगवेगळं नाही. आता बघू शकता इथून आपलं मुंड्याचं माप येणार 6 इंचावरती, पुढील गळा येणार 6.5 इंचावरती आणि इथून पण आपल्याला घ्यायचं आहे 6 इंचावरती. त्याच्यानंतर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. 36 छातीचा ब्लाऊज आहे, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच. 9 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला सरळ अशी रेषा आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथून पण आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे इथून पण आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. 1.5-2 इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही मार्जिन ठेवू शकता. तर आता पाठीमागचा मुंड्याचा आकार आपला 1.5 इंचावरती येणार, फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार आपला 1 इंचावरती येणार आणि इथे येणार आपल्या, त्याच्यानंतर आपल्या आड्यांचं माप येणार 3 इंचावरती आणि इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. खूप सोप्या पद्धतीनं मैत्रिणींनो मी सांगते, तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघितला तर नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येणार आहे. आणि असं आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे, गोल. पुढील गळा हा गोल आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार इथे देऊ शकतो. तर आता मी तुम्हाला सर्व गोष्टी अनेकदा समजून सांगते. तर आपण घेतलेल्या इथून एवढी उंची, पूर्ण उंची आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच मिक्स केलेला आहे, म्हणजे 14 इंच आपली उंची आलेली आहे. इथून उंचीचं माप टाका म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येतात. त्याच्यानंतर बघू शकता इथून इथं आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे, म्हणजे शोल्डर आहे 11 इंच, त्याच्या निम्म येतं 5.5 इंच. तर आड्यांचं माप घेतलेलं आहे 3 इंच. त्याच्यानंतर मुंढ्याचं माप घेतलेलं आहे इथे 6 इंच. त्याच्यानंतर पुढील गळ्याचं घेतलेलं आहे आपण 6.5 इंचावरती, गोल आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार 1 इंचावरती, बॅक साईडच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती घेतलेला आहे. आतून हा मुंड्याचा आकार फ्रंट साईडचा घेतलाय, म्हणजे ज्यावेळेस इथं रिंकल्स येतात ना, ते येऊ नये यासाठी मी इथून असा आकार दिलेला आहे आतून. तर तुम्हीही असा आतून द्या, म्हणजे जेणेकरून जे चुन्या येतात ना त्या येणार नाही. बारीक सारीक गोष्टी फार बघणं गरजेचं आहे, तरच आपला ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण इथून असं. तर आता आपण कटिंग करूया. तर बघू शकता आता आपण कटिंग करून घेऊयात. इथून आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा भाग आपल्याला वेगवेगळा करायचा आहे. त्यासाठी अगोदर आपण कटिंग करून घेऊयात आणि मग सांगते की फ्रंट साईडला आपल्याला काय काय करायचं आहे ते.
तर आता इथून पण 2 भाग करून घेऊया. तर हे बघू शकता, हा झाला पाठीमागचा भाग आणि हा झाला आपला फ्रंट साईडचा भाग. आता पाठीमागचा भाग आपण अगोदर बाजूला ठेवूयात आणि आता फ्रंटचा गळा वगैरे कटिंग करून घेऊयात. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार फ्रंट साईडचा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हे इथपर्यंत झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कटोरीचा आकार आता काढायचा आहे, योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 3 इंचावरती योगपट्टी येणार, इकडून येणार आपली 2.5 इंचावरती आणि आपल्याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघू शकता, ह्या 3 हे जे पॉईंट आहे ना, बघू शकता फिटिंगचा हा पॉईंट आहे. म्हणजे 9 इंचावरती जे आपण घेतलेला छातीचा चौथा भाग म्हणजे 9 इंच आहे ना, इथे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला बघा जोडायचा आहे. तर हा इथे येतो. तर आपल्याला काय करायचं, ह्या 3 भाग करायचे आहेत. म्हणजे आता 9 इंच आहे, 9चे 3 भाग आपल्याला करायचे, म्हणजे 3 3 आणि 3. आता 3 भाग करायचे आहेत. 3 तुम्ही बघू शकता, हे 3 आणि हा 3. आता आपल्याला हा भाग सोडायचा आहे आणि हे 2 भाग आपल्याला घ्यायचे. आता हे जे आलेलं आहे ना, इथून 3 इथून 3 इथून 3, म्हणजे कुठल्याही चेस्टचा 34 असू दे त्याचे 3 भाग, 32 असू दे त्याचे 3 भाग, असं करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा भाग सोडून ह्या 2 भाग आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर छान असा आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथून असा बघू शकता तुम्ही. तर आता आपण काय करणार आहोत, त्याच्यानंतर कटोरीचं कटिंग करणार आहोत. आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला दुसरा पेपर लागणार आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. इथं बघू शकता अशा पद्धतीने कटोरी आपल्याला ठेवून घ्यायची आहे काटांना. त्याच्यानंतर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही सर्व बाजूने असं हे नुसतं पॅटर्न ठेवून मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे, त्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि इथे पाव इंच घ्यायचं आहे आणि इथे पाव इंच आणि बरोबर इथून असं व्यवस्थित इकडच्या साईडला शेप देऊन घ्यायचा आहे. इथून असा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही पॉईंटचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि मध्यापासून आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. बघू शकता मी काय केलेलं आहे, ही कटोरी आहे अशी आपल्याला अगोदर ठेवायची आहे. सगळीकडून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर इथून 1 इंच घेतलेला आहे मी, इथून 1 इंच घेतलेला आहे, परत ह्या दोन्हींचा मध्य केलेला आहे आणि व्यवस्थित असा शेप दिलेला आहे मी कटोरीचा. आणि आपला हा आकार सुद्धा व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया. तर गळ्याचा आकार पण आपण कट करू. आता काय करायचं आहे, आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे, आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा. तर आपल्याला कुठला आकार द्यायचा आहे गळ्याचा, तो आपल्याला अगोदर चौक आखून घ्यायचा आहे. तर आता पाठीमागचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 10 इंच. तर व्यवस्थित आपल्याला चौक आखून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे, नाहीतर आपले गळ्याचे आकार चुकतात. त्यामुळे अगोदर व्यवस्थित पट्टीनं चौकोनी आकार देऊन घ्या आणि मग तुम्हाला हवा तो गळ्याचा आकार द्या. आता आपल्याला पान शेप द्यायचा आहे, तर व्यवस्थित आपल्याला पानाचा आकार देणं गरजेचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं मी पानांचा आकार दिलेला आहे. तुम्हाला जो गळा करायचा आहे तो तुम्ही करू शकता, पान, व्ही, ग्लास, गोल, चौकोनी, जो आवडेल तुम्हाला तो.
आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे आपल्याला दोन्हींचा मध्य करायचा आहे. 4.5 इंचावरती आपलं येणार टक्ससाठी पाठीमागच्या इथून येणार 5 इंच तुम्ही बघू शकता. आणि टक्स येणार आपला टोटल हा 1 इंचाचा. अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागचं टक्सचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे. भाईच्या कटिंगसाठी काय करायचंय आपल्याला, आता भाई आहे 5 इंच, त्यात आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे अस्तरचा असेल तर 6 इंच आपल्याला भाईची उंची घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर जो आपण घेर टाकतो ना इथला, तो किती इंच घ्यायचा मी दाखवते तुम्हाला. तर इथून हा जो आपला कटोरीचा भाग आहे, ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाला असा क्रॉस धरायचा आहे आपला टेप आणि बघायचं किती येते. तर बघू शकता तुम्ही इथं आलेला आहे 8 इंच. अशा पद्धतीने धरा, मी जसं धरलेला आहे क्रॉसमध्ये. हा पॉईंट आणि हा पॉईंट बघायचा आहे आपल्याला आणि क्रॉसमध्ये बघू शकता 8 इंच आलेला आहे. तर आपल्याला इथे 8 इंच टाकायचं आहे. चौक आखून अगोदर घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित आपल्याला मार्किंग करायला येतं आणि कसं काय आपल्याला कुठला पॉईंट कुठे कळतं. त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंचावरती. त्याच्यानंतर आतल्या साईडला 1 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दंडघेर आहे 6 इंच. 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. ह्या दोन्ही पॉईंटचा परत मध्य करून घ्यायचा आहे. परत ह्या 2 पॉईंटचं मध्य करून घ्यायचं आहे. इथे घ्यायचं आहे 1 इंच, इथे घ्यायचं आहे अर्धा इंच आणि बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर मी काय काय केले पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगते. तर इथून घेतलेली आहे उंची आहे 5 इंच, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स केलेला आहे. म्हणजे 1 इंच मार्जिनसाठी अस्तरचा ब्लाऊज असेल तरी 1 इंच घ्या, कमी जास्त पडू शकतो, त्यामुळे शक्यतो 1 इंच मार्जिन घ्याच. तर त्यामुळे 6 इंच घेतलेला आहे. हा घेर जो टाकलेला आहे ना मी इथून, म्हणजे भाईचा घेर म्हणजे वरचा, म्हणजे ह्याला तुम्ही मुंडा घेर पण म्हणू शकता, तो मी इथून ह्या क्रॉसमध्ये असं घेतलेलं आहे आणि ते इथं मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथून मी घेतलेली आहे कॅप हाईट, ही घेतलेली आहे मी 3.5 इंच. तिथून 1 इंच आतल्या साईडला घेतलेला आहे. परत हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जोडलेला आहे. परत ह्याचा मध्य केलेला आहे, हा आणि ह्या पॉईंटचा मी मध्य केलेला आहे. त्याच्यानंतर ह्या आणि ह्या पॉईंटचा मी हा मध्य केलेला आहे. इथून घेतलेला आहे 1 इंच, इथून घेतलेला आहे मी अर्धा इंच आणि बरोबर आपला जसं माशाचा आकार असतो ना, कोण ह्याला मच्छकट म्हणतं, कोण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं घेतात, तर आपण माशाचा आकार म्हणूया. तर अशा पद्धतीनं हा आकार द्यायचा आहे, प्रॉपर आणि परफेक्ट आकार द्यायचा आहे. जर ह्या पद्धतीनं मैत्रिणीनं तुम्ही जर आकार द्याल, ह्या पद्धतीनं बाईचं पूर्ण कटोरीचं कटिंग कराल, तर मी 100% गॅरंटी देऊन सांगते की कुठंच तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आता हा आपला दंडघेर आहे आणि हे आहे आपलं मार्जिन. तरी तुम्हाला काही लक्षात आलं नसेल तर नक्की सांगा, कारण मी थोडं फास्ट सांगितलं, कारण बऱ्याच ताईंचा बराच वेळ जाऊ शकतो ह्यामध्ये. त्यामुळे जितकं फास्ट सांगेल तितकं तुमचा वेळ वाचेल, ह्यासाठी मी थोडं फास्ट करून सांगितलेलं आहे. तरी तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली नसेल तर तुम्ही नक्की विचारू शकता कमेंटमध्ये, मी नक्की त्याच्यावरती पुन्हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर बघू शकता हा 2 पदरवर कटिंग केलेलं आहे आणि आता हे आपल्याला 1 पदरवरती कटिंग करायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे झालंय आपलं भाईचं कटिंग. हे बघू शकता, ही आपली कटोरी. आता तुम्हाला दाखवते, ही आहे कच्ची कटोरी. कच्ची कटोरीवरून आपण पक्की कटोरी तयार केलेली आहे. ती कशा पद्धतीने तयार करायची हे मी सविस्तर व्यवस्थित सांगितलेलं आहे. ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो हा भाग. आता ही आहे आपली योगपट्टी आणि त्याच्यानंतर हा आहे पाठीमागचा भाग. तर ब्लाऊज पीसवरती कशा पद्धतीने ठेवायचं, कशा पद्धतीने कटिंग करायचं, ह्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते पण तुम्ही जाऊन बघू शकता. आणि पुन्हा जर तुम्हाला हे पेपर पॅटर्न ठेवून परत व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा, पुन्हा मी बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर बघू शकता पाठीमागचा भाग, हे कटोरी, हे सर्व एवढे पार्ट असतात कटोरी ब्लाऊजमध्ये, म्हणजे 1 2 आपलं 3
4 आणि 5 एकूण टोटल 5 पार्ट असतात आपल्या कटोरी ब्लाऊजमध्ये. तर अशा पद्धतीनं आज आपण 36 साईजचा पेपर पॅटर्न बघितलेला आहे. तर मैत्रिणींनो, मार्केटमधून विकत न आणता घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं पेपर पॅटर्न नक्की तयार करा. जेणेकरून तुम्हालाही समाधान वाटेल की तुम्ही स्वतः तुमचे ब्लाऊज शिवताय, पेपर पॅटर्न तयार करताय. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि छानशी कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मला पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळेल आणि मला उत्साह निर्माण होईल. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.